नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अन्न व नागरी पुरवठा खाते व माळ मारुती पोलिसांनी गुरुवारी 8 क्विंटल रेशनचा तांदूळ जप्त केला आहे. टेम्पोतून हा साठा महाराष्ट्राला विक्रीसाठी नेताना ही कारवाई करण्यात आली असून यासंबंधी 2 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मेहबूब सुबाणी अब्दुल रजाक जमादार, राहणार होळे हसूर, तालुका बैलहोंगल, शांतीनाथ देवेंद्र पाटील, राहणार बसवनकुर्ची अशी त्यांची नावे आहेत. माळ मारुतीचे पोलीस निरीक्षक JM कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही कारवाई केली आहे. माळ मारुती पोलीस पुढील तपास करत आहेत. घरासमोर उभे करण्यात आलेल्या 2 दुचाकींनी पेट घेतली. संती बस्तवाड येथे ही घटना घडली असून या आग दुर्घटनेमध्ये 2 लाख रुपयांहून अधिक नुकसान झालं आहे. यासंबंधी कलाप्पा बिर्जे यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. घरासमोर नवीन होंडा शाईन उभी करण्यात आली होती. त्याच्या शेजारी आणखी एक जुनी होंडा शाईन होती. शॉर्ट सर्किटने या दोन्ही वाहनांना आग लागल्याचे कलाप्पा यांनी फिर्यादीत म्हटलं आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागामध्ये पोलिसांचे पथसंचलन सुरू आहे. गुरुवारी अनुगोळ परिसरात पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली शक्ती प्रदर्शन करण्यात आले. या पथसंचलनात विशेष पथकातील जवानही सहभागी झाले होते. पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्गन्यान यांच्यासह शहरातील ACP, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, पोलीस हवालदारांबरोबरच बंदोबस्तासाठी बाहेरून आलेले जवानही पथसंचलनात सहभागी झाले होते. धर्मवीर संभाजी चौक, रघुनाथ पेठ, मुस्लिम गल्ली, नाथपै नगर, लोहार गल्ली, भेंडीगेरी गल्ली, मारुती गल्ली, रघुनाथ पेठ मार्गे पुन्हा धर्मवीर संभाजी चौक परिसरात येऊन पथसंचलनाची सांगता झाली. अग्रभागी काळे गणवेश परिधान केलेले विशेष प्रशिक्षित सशस्त्र जवान सहभागी झाले होते. बेळगाव वास्को रेल्वे मार्गावरील सोनाळी ते दूधसागर या दरम्यान गुरुवारी मालवाहक रेल्वेचे डबे घसरल्याची घटना घडली. मालवाहक रेल्वेचे चाक रुळाच्या बाहेर आल्यानं रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दुपारी 2च्या सुमारास ही घटना घडल्याने काही रेल्वे दुसऱ्या मार्गाने सोडण्यात आल्या. महिन्याभरात दुसऱ्यांदा मालवाहक रेल्वे घसरल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याची घटना घडली आहे. दूधसागर दरम्यान यापूर्वी अनेक वेळा अशा घटना घडल्या आहेत. गुरुवारी झालेल्या या प्रकारामुळे वास्को निजामुद्दीन एक्सप्रेस गुरुवारी कोकण रेल्वे मार्गे धावली. त्याचबरोबर शालिमार वास्को, वास्को शालिमार या एक्सप्रेस लोंढापर्यंत धावत होत्या. बेळगाव गांधीनगर नजीक आज दुपारी धावत्या कारने अचानक पेट घेतल्यानं एकच धावपळ उडाली. चालकाच्या प्रसंगावधानाने कार गाडीतील सर्वजण बचावले आहेत. आगीची घटना समजताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्यात आली. कार गाडीतील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो. आणि माहिती व जनसंपर्क विभागाचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांची राज्य गुप्तचर विभागाच्या ADGP पदी नियुक्ती करण्याचा आदेश सरकारने शुक्रवारी जारी केला आहे. आणखी एक महत्त्वाची जबाबदारी हेमंत निंबाळकर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कंगराळी खुर्द गावच्या पंचक्रोशीतून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीमध्ये व नदीच्या परिसरात केर कचरा तसेच गणेशोत्सव काळामध्ये पूजेचे साहित्य व गणेश विसर्जन दिवशी नदीमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे पूजेचे साहित्य म्हणजेच हार, केळीची झाडे, डेकोरेशनचे साहित्य हे सर्व नदीमध्ये न टाकता तिथे उभा करण्यात आलेल्या गाडीमध्ये किंवा ट्रॉलीमध्ये टाकून सहकार्य करावे, असे आवाहन कंगराळी खुर्द ग्रामपंचायतीने केले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील, महेश धामणेकर, वैजू बेन्नाळकर, राकेश पाटील, विनायक कम्मार व ग्रामपंचायत कर्मचारी आनंद कांबळे, राजू कालकुंद्रीकर, आडव्याप्पा कांबळे आदी उपस्थित होते. गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या अशी हाक देत बुधवारी 5व्या दिवशी गणरायाला निरोप देण्यात आला.
सायंकाळी 6 नंतर बेळगावच्या विसर्जन तलावांवर गणेश भक्तांची गर्दी झाली होती. फटाक्यांची आतषबाजी आणि डीजेच्या तालावर मिरवणुका काढण्यात आल्या. पारंपरिक पद्धतीने 7व्या दिवशी गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. शहरातील कपिलेश्वर विसर्जन तलावासोबतच जक्किनहोंड, अनुगोळ, वडगाव, जुने बेळगाव, किल्ला तलाव येथे विसर्जनासाठी गर्दी झाली होती. 1.5 दिवसानंतर 7व्या दिवशी विसर्जन करणाऱ्यांची संख्या अधिक असते. विसर्जन तलावांवर निर्माल्य टाकण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. खानापूर येथील जिजाऊ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या संस्थापिका माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या आमंत्रणास मान देऊन आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव यांनी जिजाऊ गणेश मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेऊन भक्तिभावाने आरती केली. यावेळी गणेश मंडळाच्या वतीने भूषण पाटील यांनी मंत्री दिनेश गुंडूराव यांचे शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी राहुल शिंदे आणि गॅरंटी योजनेचे जिल्हा अध्यक्ष महेश नवलकट्टी यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. सार्वजनिक श्री गणेशोत्सव वायुपुत्र सेना मंडळ नवी गल्ली शहापूर यांच्या वतीने 35 वर्षाचा औचित्य साधून मंडळाच्या वतीने गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी गणहोम, सत्यनारायण पूजा आणि सायंकाळी 7 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला अशी माहिती नगरसेवक रवी साळुंखे यांनी दिली. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे. मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियम वाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. यरमाळ रोड, वडगाव येथील प्रभाग क्रमांक 50 मधील कूपनलिका नादुरुस्त झाली होती. बऱ्याच वर्षांपासून कूपनलिका खराब झाल्यामुळे पाण्याची समस्या गंभीर बनली होती. त्याची दुरुस्ती माजी नगरसेवक मनोहर हलगेकर आणि या परिसरातील नागरिकांनी केली आहे. यामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, प्रशांत चव्हाण, पिराजी कंगराळकर, विश्वनाथ पाटील, महेश कंगराळकर, गल्लीतील नागरिक तसेच गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून रुद्राक्ष, फुले यासह विविध पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर करून गणेश मूर्ती बनवणाऱ्या नानावडी बेळगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाही आगळीवेगळी पर्यावरणपूरक मूर्ती बनवली आहे. या श्रीमूर्तीकडे पाहिल्यास पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आहे हे प्रथमदर्शनी कळून येत नाही. ही मूर्ती बांबू, काठ्या, रद्दी, धान्यांची पोती, खडू पावडर तसेच डिंक यासारख्या वस्तूंपासून बनवण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पर्यावरणपूरक गणेश मूर्तीचे मूर्तिकार हे मुंबई येथील असून ही गणेश मूर्ती 9 फूट उंच असून ती बनवण्यासाठी 7 ते 8 महिन्यांचा कालावधी लागला. मोठ्या ब्रेकनंतर भारतीय क्रिकेट संघ मैदानावर उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि बांगलादेश दरम्यान 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून यातला पहिला सामना 19 सप्टेंबरला रंगणार आहे. ही कसोटी मालिका भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. भारतीय क्रिकेट संघ गेल्या 2 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीमध्ये खेळला आहे, पण दोन्ही वेळा पराभव पत्करावा लागला. आता पुन्हा एकदा टीम इंडियाला अंतिम फेरीमध्ये धडक मारण्याची संधी आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय. सर्वोच्च न्यायालयाकडून अरविंद केजरीवाल यांचा जामीन मंजूर करण्यात आलाय. 10 लाख रुपयांच्या दंडासहित अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. मारुती गल्ली अनुगोळ येथील एक युवक गेल्या 8 दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. यासंबंधी त्याच्या भावाने टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सादिक सलीम सराफ, वय 41 असं त्याचं नाव आहे. पत्नीशी घटस्फोट घेतल्यानंतर त्याची मानसिक स्थिती बिघडली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचारही सुरू आहेत. गेल्या बुधवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 12 पासून तो बेपत्ता झालाय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.